नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण इंग्रजीमधील अन्न या शब्दाशी निगडीत असणारे काही इंग्रजी शब्द पाहिलेले होते. तर यावेळी इंग्रजीमधील मसाले या संबंधित आपण काही शब्द पाहणार आहोत. त्यालाच इंग्रजीमध्ये स्पाइसेस असं म्हणतात. स्पेलिंग आहे SPICES. स्पाइसेस म्हणजे मसाले. तर बघा, पहिला शब्द पाहूयात आपण त्याच्यातलाच. GINGER, जिंजर मीन्स आले असा अर्थ होतो याचा. त्याच्यानंतर पुढचा जो शब्द आहे तो आहे DIL, डिल. उच्चार आहे याचा डिल. डिल्स मीन्स ओवा. मराठी त्याला काय म्हणायचं? ओवा. स्पेलिंग पहा व्यवस्थित. त्याच्यानंतर बघा करी लीव्ज, CURRYLEAVES. करी लीव्ज म्हणजे याला मराठी म्हणायचं कढीपत्ता. करी लीव्ज किंवा लीव्ज असंही म्हटलं जातं. याला म्हणायचं कढीपत्ता. कढीपत्ता. त्याच्यानंतर पुढचे शब्द पाहूयात आपण. मस्क, MUSK. मस्क म्हणजे कस्तुरी. त्याच्यानंतर पुढचा शब्द जो आहे सॅफ्रॉन, SAFFRON किंवा SAFFRON. सॅफ्रॉन असं म्हटलं जातं याला. सॅफ्रॉन. केशर असा अर्थ होतो याचा. त्याच्यानंतर बघा करिएंडर लीव्ज, CORRIANDER. लीव्ज बघा LEAVES. करिएंडर लीव्ज म्हणजे कोथिंबीर. करिएंडर लीव्ज कोथिंबीर. त्याच्यानंतर बघा पॉपी सीड, POPPYSEED. पॉपी सीड्स किंवा सीड यालाच म्हणायचं खसखस. पॉपी सीड यालाच म्हणायचं खसखस. त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे MACE, मेस म्हणजे जायपत्री. मेस म्हणजे जायपत्री. नटमेग, NUTMEG. नटमेग यालाच म्हणायचं जायफळ. त्याच्यानंतर पुढे बघूयात आपण. पुढचा शब्द आहे क्युमिक सीड, CUMINSEED. क्युमिक सीड म्हणजे जिरे. क्युमिक सीड जिरे असा अर्थ होतो. लिक्वॅरिस, LIQUARICE. लिक्वॅरिस. लिक्वॅरिस याला म्हणायचं ज्येष्ठ मध. लिक्वॅरिसला. त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे कॅसिया लीफ, CASSIALEAF. कॅसिया लीफ मीन्स तमालपत्र. तमालपत्र. जिंगली शब्द आहे हा, GINGILI. जिंगली म्हणजे तीळ. जिंगली म्हणजे तीळ. LICHEN, लायकेन किंवा लायकन असंही म्हटलं तर चालतं याला. तर याला म्हणायचं दगडफूल. दगड फूल असा शब्द आहे हा. करिएंडर सीड, CORIANDERSEED. करिएंडर सीड असा शब्द उच्चार होतो. करिएंडर सीड म्हणजे धने असा अर्थ होतो याचा. त्याच्यानंतर बघा सिनॅमम असा शब्द आहे.
तर सिनॅममचा स्पेलिंग आहे CINNAMON. सिनॅमम उच्चार होतो सिनॅमम. दालचिनी त्याचा बघा. आणि सीड म्हणजे बडीशोप असा अर्थ होतो बघा. ANISEED आणि सीड. ॲनिस सीड मीन्स बडीशोप. त्याच्यानंतर पुढचं आहे कंडिमेंट. CONDIMENT. कंडिमेंट. मसाला असा शब्द आहे. त्याच्यानंतर बघा रेड चिली. REDCHILLI. रेड चिली म्हणजे लाल मिरची. त्याच्यानंतर पुढे आहे बघा GREENCHILLI. ग्रीन चिली. हिरवी मिरची असा अर्थ होतो याचा. त्याच्यानंतर पुढे बघा ब्लॅक पेपर. ब्लॅक BLACKPEPPER. ब्लॅक पेपर असा शब्द आहे तो. काळी मिरी. क्लोव शब्द आहे. क्लोव म्हणजे लवंग. GARLIC. गार्लिक म्हणजे लसूण असा शब्द आहे. त्याच्यामध्ये कार्डिमम. CARDAMON. कार्डमन असा शब्द आहे हा. कार्डमन म्हणजे वेलची. TERMERC. टर्मरिक म्हणजे हळद शब्द आहे. ASAFOETIDA. ॲसोफोएटिडा म्हणजे हिंग. CINNAMON. सिनॅमन. तर याचा अर्थ होतो दालचिनी. तर अशा पद्धतीने आपले स्पायसेस किंवा मसाले ह्याचा अर्थ आणि उच्चार याचे शब्द झालेले आहेत. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.